नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. अर्जुनकृत विश्वरूपाचं वर्णन भाग 12. विश्वरूप दर्शनानं अर्जुनाला वाटलेली भीती. ओवी आहेत 375 ते 389 आणि गीतेचा श्लोक आहे 25. अर्जुन विश्वरूपाच्या भयानकतेचे वर्णन करत आहे. श्लोक 25. दंष्ट्राकराला निचते मुखानी दृष्ट्वैव कालानलसन्निभानी दिशो न जाने च लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. दाढांच्या योगाने विकराळ आणि प्रलयकालच्या अग्निप्रमाणे दिसणारी तुझी मुखे पाहून मी इतका गर्भगळीत झालो आहे की मला दिशाभूल झाली आहे. मला काही समाधान वाटत नाही. हे देवादिदेवा जगन्निवासा, आता प्रसन्न हो. पै अखंड डोळ्या पुढे फुटले जैसे महाभयाचे भांडे, तैसी तुझी मुखे वितंडे पसरली देखी. ज्याप्रमाणे महाभयाचे म्हणजे मृत्यूचे भांडे फुटावे तशी तुझी विशाळ तोंडे डोळ्यापुढे एकसारखी पसरलेली मी पाहत आहे. असो दात दाढांची दाटी न झाकवे मा दो ओठी, सैंध प्रलय शस्त्रांची या दाट काठी लागली या जैशा. हे असू दे, जशी प्रलयकालच्या शस्त्रांची दाट कुंपणे एकसारखी लागावीत तशी दात दाढांची गर्दी उडून गेली आहे. ती इतकी की प्रत्येक मुखातील दात व दाढा या त्या मुखाच्या 2-2 ओठांनी देखील झाकल्या जात नाहीत. जैसे तक्षका विष भरले, हो का जे काळ रात्री भूत संचरले, की आग्नेयास्त्र परजिले वज्राग्नी जैसे. तक्षक सर्प हा मूळचाच विषारी असून त्याच्या तोंडात जसे आणखी विष भरावे, किंवा अमावास्येची रात्र ही जशी पूर्ण काळोखामुळे मूळचीच भय उत्पन्न करणारी असून तिच्यात आणखी पिशाच्यांचा संचार व्हावा, किंवा वज्राग्नी हा जसा स्वभावतःच अत्यंत दाहक असून त्याने आणखी अग्निअस्त्र धारण करावे. तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे, वरी आवेश हा बाहेरी बोसंडे, आले मरण रसाचे लोंढे आम्हावरी. त्याप्रमाणे तुझ्या विश्वरूपाची तोंडे मूळचीच भयंकर असून त्यात आणखी त्यांचा आवेश त्यात न मावता बाहेर वाहत आहे. तेव्हा मला असे वाटते की तो वाहत असलेला आवेश नसून ते जणू काही आमच्यावर मरणरसाचे लोंढेच आले आहेत. संहार समयीचा चंडा निळू आणि महाकल्पांत प्रलया नळू, या दोही जै होय मिळू, तै काय एक न जळे. प्रलयकालचा प्रचंड वारा व महाप्रलयकालचा अग्नी हे जेव्हा एकत्र होतात तेव्हा काय एक जळणार नाही. तैसी संहारके तुझी मुखे, देखोनी धीरू का आम्हा पारुखे, आता बुललो मी दिशा न देखे आपण पे नेणे. तशी तुझी संहार करणारी मुखे पाहून धैर्य तर आमचे नाहीसे झाले. आता मी वेडा झाल्यामुळे मला दिशा दिसत नाही. एवढेच नव्हे तर माझी मलाही ओळख नाही असे झाले आहे. मोटके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे अवर्षण पडिले, आता जापानी जापानी आपुले असता व्यस्त हे. विश्वरूप डोळ्याने जरासे पाहिले नाही तोच सुखाचा दुष्काळ पडला. म्हणून आता तू आपले हे अस्ताव्यस्त रूप आवरून घे बाबा, आवरून घे. ऐसे करीसी म्हणून जरी जाणे, तरी हे गोष्टी सांगावी का मी म्हणे, आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रलया पासून. तू असे करशील असे जर मला ठाऊक असते तर ही गोष्ट मला सांगा असे मी कशाला म्हटले असते. आता या स्वरूप प्रलयापासून माझे एक वार प्राण वाचवा महाराज. जरी तू गोसावी आमुचा अनंत, तरी सुई वोडण माझी या जीविता, साठवी पसारा हा मागुता महामारीचा. अहो श्रीकृष्ण, जर आपण आमचे मालक आहात तर माझ्या जीविताच्या आड ढाल घाला, म्हणजे हा विश्वरूपी महामारीचा पसारा पुन्हा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी साठवा. आयके सकळ देवांची या परदेवते, तुवा चैतन्ये गा विश्व वसते, ते विसरलासी हे उपरते संहारू आदरिले.
हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ अशा देवा, ऐक, तू जो चैतन्य, ज्या तुझ्यामुळे सर्व विश्व बसते आहे, म्हणजे विश्वाचे अस्तित्व तुझ्या सत्तेवर आहे, ते विसरलास व उलटे संहार करण्याचे काम आरंभले आहेस. मनोनी वेगी प्रसन्न होई देवराय, संहरी संहरी आपुली माया, काढी माते महाभया पासोनिया. एवढ्या करता हे देवातील राजा श्रीकृष्ण, लवकर प्रसन्न हो व आपल्या मायाशक्तीला आवर आणि मला या मरणासारख्या मोठ्या भयातून बाहेर काढ. हा ठायवरी पुढत पुढती, तू ते म्हणिजे बहुवा काकुळती, ऐसा मी विश्वमूर्ती भेडका जाहल. इतके तुला मोठ्या दीनपणाने वारंवार म्हणावे असा मी विश्वरूपाच्या योगाने खरोखरच भ्यालो आहे. जै अमरावती ये आला धाडा, तैम्या एकलोनी केला उवेडा, जो मी काळाची याही तोंडा वासिपू न धरी. ज्यावेळी अमरावतीवर राक्षसांचा हल्ला आला त्यावेळी मी एकट्याने तो परतवला व जो मी साक्षात काळ समोर आला तरी भय न धरणारा असा आहे. परितया आतुल नव्हे हे देव, येथ मृत्यूसही करूनी चढावा, तुवा आमुचाची घोटू भरावा, हा सकळ विश्वेसी. परंतु देवा, ही विश्वरूपाची गोष्ट ही त्यातली नव्हे. येथे विश्वरूपात तू मृत्यूवर ताण करून या सर्व विश्वासकट माझा देखील ग्रास करण्याचा दुर्घट प्रसंग आणला आहेस. कैसा नव्हता प्रलयाचा वेळू, गोखा तुची मिनलासी काळू, बापुडा हा त्रिभुवन गोळू, अल्पायू जाहला. प्रलयाचा काळ नसताना मध्येच कसा तू काळ प्राप्त झालास, हे त्रैलोक्य बिचारे अल्पायुषी झाले असे वाटते. अर्जुन विश्वरूपाच्या भयानकतेने घाबरून गेलेला आहे, कारण त्याला दाढामुळं, अकराळ विक्राळ व प्रलयकालच्या अग्नीसारखी लाल भडक असलेली मुखेच जिकडं तिकडं दिसत होती. म्हणून तो म्हणतो की हे सर्व पाहून मी दिंगूर झालेलो आहे, मनाचे स्वास्थ्यही नाहीसे झालेले आहे. त्यामुळे तो भगवंताला प्रसन्न होण्याची विनंती करत आहे. रुद्रादित्यांसारखे देव सुद्धा जिथे भय व्याकुळ झाले तिथे आपण भयव्याकुळ झाल्यास नवलते काय, असं म्हणून त्याने मागील श्लोकात आत्मसमर्थन केलं होतं. पण अखेरीस आपण हतबुद्ध झालो असून भगवंतांना प्रसन्न होण्याची त्याला प्रांजल विनंती करावी लागलेली आहे. ज्ञानदेव पुन्हा त्या विश्वरूपाच्या भयानकतेचे दृष्टांताने वर्णन करत आहेत. अर्जुनाला वाटतं की ही जी सर्व मुख एकसारखी पसरलेली आहेत ती जणू मृत्यूचे भांडे फुटून बाहेर यावेत तशी दिसत आहेत. त्या मुखातील दाट दाढांची गर्दी ज्ञानदेवांच्या अर्जुनाला प्रलयकालच्या शस्त्रांसारखे दिसत आहेत. जबडे असे पसरलेले आहेत की 2 ओठांनी त्या दाढा झाकल्या जात नाहीत. मुळात ही मुखे भयानक दिसत आहेत. त्यात त्यांनी जबडा वाचल्यामुळं त्यांची भयानकता आणखीनच वाढलेली आहे. जणू काही तक्षकाच्या मुखात आणखी विषच घालावं. अमावास्येची रात्र ही अंधारामुळे आधीच भीतीदायक, त्यात जर त्यावेळी पिशाच्याने फेर धरला तर भयानकता वाढणार नाही का? किंवा वज्राग्नी हा आधीच दाहक, त्यात पुन्हा त्याने अग्न्यास्त्र धारण करावं. तशी त्या विश्वरूपातील मुखांची स्थिती झालेली आहे. आव असलेले जबडे, त्यातील त्या अकराळ विक्राळ दाढा, त्यातून जे मिळेल ते गिळंकृत करण्याचा दिसून येणारा आवेश, यामुळे अर्जुनाला वाटतं की हा नुसता आवेश नाही तर हे मरण रसाचे लोंढेच पाहत आहेत. पाण्याचा वेगाने वाहणारा लोंढा दिसेल त्याला आपल्या प्रवाहात ओढून घेतो, तसं ही मुख दिसेल ते गिळंकृत करतील अशी भीती अर्जुनाला वाटत आहे. प्रलयकालचा वायू आणि अग्नी एकत्र येऊन सर्व काही जाळून टाकतात, त्याप्रमाणे ही मुखे सर्वनाश करण्यास सरसावलेली आहेत. नंतर ज्ञानदेव अर्जुनाच्या श्लोकातील दिशो न जानेच लभेच शर्म प्रसिद्ध देवेश जगन निवास या चरणाचं स्पष्टीकरण करतात. हे विश्वरूप पाहिल्यामुळं अर्जुनाचे दिशांचेही भान नाहीसे झालेच, पण आपण पे नेणे त्याला स्वतःला ओळखही राहिली नाही. विश्वरूप पाहिले आणि सुख नाहीसं झालं, म्हणून तो भगवंतांना आपलं विश्वरूप आवरून घ्यायला सांगत आहे. अर्जुन पुढे सांगतो की मी विश्वरूप दाखव म्हटल्यावर तू असं काही दाखवशील याची कल्पना असते तर आपण विश्वरूप पाहण्याचा आग्रह धरलाच नसता. अर्जुन श्रीकृष्णांना स्वरूप प्रलयापासून वाचवण्याची विनंती करत आहे, कारण देहाच्या मृत्यूचे भय त्याला नाही, आपले चैतन्य तरी वाचेल की नाही ही त्याला भीती आहे. म्हणून तो देवांना विश्वरूप आवरून घेण्याची विनंती करत आहे. परमात्मा श्रीकृष्णच या विश्वाला जीविताधार आहेत, तोच सर्वांचा मालक आहे.
ज्ञानदेव त्यासाठी देवांची या परदेवते असं संबोधन वापरतात. तो देवांचाही देव आहे. मग विश्वाचे अस्तित्वच जर त्याच्या आधारावर आहे तर त्याने हे संहाराचे काम का रमलेलं आहे असं अर्जुनाला वाटून गेलं. विश्वाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या आपल्या कामाचा याला विसर पडला की काय असा अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्नही विचारलेला आहे. शेवटी काकुळतीला येऊन तो भगवंतांना म्हणतो की वेगे प्रसन्न होई देवराया, संहरे संहरे आपुली माया. तू आपल्या या मायेला आवर आणि महाभयापासून माझं रक्षण कर. आपण कितीही शूरवीर असलो, इंद्राच्या नगरीवरील हल्ले एकट्याने परतवूनही लावलेले असले तरी आता या विश्वरूपाच्या बाबतीत मात्र आपली काहीही मात्रा चालत नाही. प्रलयाचा काळ नसताना हा मध्येच प्रलय कसा काय प्राप्त झाला अशी त्याला शंका आलेली आहे. सर्व त्रैलोक्यच अल्पायुषी झालेलं आहे असं त्याला वाटू लागलं आहे. विश्वरूप दाखव म्हटल्यावर अर्जुनाची इच्छा पूर्ण करण्यात भगवंतांची उतावळी इतकी होती की त्याला दिव्य दृष्टी न देताच भगवंत लगेच विश्वरूप झाले. पण आता अर्जुन जरी काकुळतीने प्रार्थना करत आहे तरी भगवंत आपले विश्वरूप आवरून धरायला तयार नाहीत. यत्वयोक्तम वचस्ते न मोहोयम विगतो मम असे या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन जरी म्हणाला असला तरी त्या मोहाचे पाळेमुळे अजून शिल्लक असल्याचं श्रीकृष्ण जाणतात. ती त्यांना समूळ खणून काढायची आहेत आणि म्हणून पुढे ते त्याला आणखीही काही दृश्य दाखवणार आहेत. त्याचं वर्णन व्यासाने केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.